तर आम्हाला इकडे बघायला भेटलेलं आहे अरुण कदम, जे आपल्या हास्य जत्रेमधले खूप फेमस असे कॉमेडी ॲक्टर आहेत. मुंबई वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतील. बघू शकता तुम्ही इकडे बघा सनफ्लावरचे पण झाड आहे. काय सोनाली आहे? चिक्कू. चिक्कू आहे. सायराम मित्रांनो, मी ओमकार आहे, तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलो आहे मुंबई फ्लावर फेस्टिवल 2025. तर बघू शकता तुम्ही. आता मी तिकडे तुम्हाला व्हिजिट करून दाखवतो आतमध्ये कसे कसे फ्लावरपासून काय काय गोष्टी बनवल्या काय. मी पहिल्यांदाच आलो आहे, मला पण एवढं काय माहिती नाही. तर बघू आपण आतमध्ये जाऊन भेटू पुढे. चला. जस्ट आम्ही आता गेटमधून आतमध्ये आलो आहे. बघू शकता इथून आल्या आल्या इकडे मस्तपैकी इथं असं सुस्वागतम करून दाखवलेलं आहे. आणि इकडून असं गेट आहे, इकडून अशी एंट्री करतो आता आम्ही. आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे तुम्हाला कोणतेही चार्जेस वगैरे लागणार नाही. 3 दिवसाचाच हा हे आहे. आतमध्ये आल्या आल्या इकडे एक मस्त असा सेल्फी स्पॉट दिलेला आहे. इकडे पण एक सेल्फी स्पॉट आहे. सगळ्या दिलेल्या आहे, सगळ्या गोष्टी. एंट्रीलाच बघा कसे मस्त फुलांचे झाड वगैरे दाखवलेले आहे. आणि इकडून असा प्रवेशद्वार आहे आपल्याला. इकडून आपण आता एंट्री घ्यायची आहे. भाऊ पुढे आतमध्ये काय आहे. खूप गर्दी आहे, म्हणजे आज बघायला संडे पण आहे ना. मग ना खूप गर्दी आहे. हो वाव. इकडे सर्व प्रकारचे दिलेले आहेत आपल्याला झाडं वगैरे. हे बघा. पुढे आल्यावरतीच बघू शकतो तुम्हाला आपल्याला इंडियन करन्सीचा आपल्या फुलांपासून बनवलेलं आहे. आपली इंडियन करन्सी. इथं आपल्या इंडियाचा फ्लॅग लागलेला आहे, तिरंगा. तो पण फुलांपासूनच बनवलेला आहे. नंतर इकडे पुढे आहे भारतरत्न बघा. काय दिलेलं आहे, भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न राष्ट्रीय पुरस्कार आहे. इकडे पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला आपली भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी दाखवलेली आहे. तिचं पण मस्त आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर त्या पुढेच इथे आपलं भारताचं राष्ट्रीय फूल कमळ. कमळ बघू शकता तुम्ही, ते पण फुलांपासूनच बनवलेलं आहे. पुढे बघूया आपण काय आहे. या साईडला पण आहे भारताचं राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे आपला अशोक स्तंभ. त्याच्याच बाजूला आपल्याला दिलेले आहे भारताची राष्ट्रीय मिठाई जिलेबी. आणि इकडे आपल्याला दिलेला आहे आपला भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे लिहिलेली पण आहे आणि सगळी प्रॉपर मेन्शन पण केलेली आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी दिल्या. आणि खूप गर्दी आज संडे असल्यामुळे खूप अशी गर्दी इथे दिसायला भेटते आपल्याला. त्यानंतर इकडे पुढे आहे ना हे दाखवलेलं आपल्याला डॉल्फिन दाखवलेली आहे. डॉल्फिन पण अशी बघू शकता तुम्ही, एकदम खूप ओरिजिनल. ते डोळे वगैरे प्रॉपर एकदम सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर दिलेल्या आहे. म्हणजे कोण बोलू शकणार नाही की अशी बनवलेली आहे. आर्टिफिशियल वाटतच नाही, ओरिजिनल वाटतं, पूर्ण ओरिजिनल आणि फुलांपासून बनवली आहे. पुढे बघू अजून आपल्याला काय.
त्यानंतर इथे पुढे आपल्याला भारताचा राष्ट्रीय फळ आंबा बघायला भेटेल. आंबा. आणि तर पुढे आपल्याला इथे बघायला भेटतं भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. खूप मस्त असं वाघ बनवलेला आहे. खूप मस्त आहे. फुलांपासून पण किती काही गोष्टी बनवता येऊ शकतात. ही पण एक कलाच आहे, खूप मोठी कला आहे. तुम्हाला एक सांगतो, आज आम्ही इकडे आलो आहे ना, तर आम्हाला इकडे बघायला भेटलेलं आहे अरुण कदम, जे आपल्या हास्य जत्रेमधले खूप फेमस असे कॉमेडी ॲक्टर आहेत. बघू शकता तुम्ही. महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही बघितलंच असेल, त्यामधले कॉमेडी ॲक्टर. चला पुढे बघू आपण आता. इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर बघायला भेटेल. बघू शकता मस्त असं मोर आहे. पूर्ण व्ह्यू. त्यानंतर पुढे इकडं आपल्याला भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड वृक्ष, मस्त असं लहान वृक्ष दाखवलं आणि त्या सावलीमध्ये इथे बसलेले आपले का वगैरे दाखवलेलं आहे. सगळे असे सावलीचा आनंद लुटत आहे, काम करत आहे. पुढे आल्यानंतर इकडे पूर्ण आपली मुंबई वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतील. बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी तिथे. हे आपले मुंबईचे रस्ते वगैरे. पुढे बघा. पुढे आल्यावर असं हिंदुस्थान पेट्रोलियमचे फ्लॅग वगैरे लावले आणि त्याच्यानंतर इकडे हा एक प्रोजेक्ट आहे. बघू शकतो. खूप छान बनवलंय सगळं. इकडे बघितलं, इथे सगळ्या प्रकारचे फुलं वगैरे, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आणि मस्त दाखवलंय. तुला आवडते की नाही? खूप मस्त बनवलंय. आणि त्याच्या पुढे आहे ना इकडे हे पण एक मस्त बनवलं. इथे तुम्ही सेल्फी वगैरे पण काढू शकता, फोटो वगैरे काढू शकता. ग्रीन सॉल्स आहे. छोटे छोटे फुलं दिलेले आहेत. तिथून पुढे आल्यानंतर इकडे एक सेल्फी पॉईंट बनवलाय, मस्त आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. त्यासाठी लाईन बघा किती लाईन आहे. इथे बघू शकता हरिण पण आहे, मस्त. इथं मोर दिले दोन्ही साईडला आणि मध्ये खोका दिलेला आहे. खूप छान आहे, पण त्यासाठी खूप लाईन आहे. इकडे पुढे आल्यानंतर आतमध्ये इकडे पण खूप सारे वेगवेगळे झाडांचे प्रकार आणि वेगवेगळे झाडं दाखवलेले आहेत. छोटे छोटे झाडं बघू शकता. त्या झाडाचे नावं तर नाही सांगू शकत कारण खूप गर्दी आहे इकडे. जेवढं माझ्याकडून दाखवता येईल तेवढं मी दाखवतोय. दाखवण्याचा प्रयत्न जेवढे जास्त दाखवतो. इकडे बघा, याच्या बॅक साईडला आल्यानंतर इकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे झाडं दिले आहेत, छोटे छोटे रोपं बघू शकता तुम्ही. खूप मस्त आहे जे आपण बघितलं पण नसतील कधी, असे वेगवेगळे सगळे झाडे ज्यांचे कधी नावं पण माहिती नसतील आपल्याला. फर्स्ट प्राइज ये देखो, see this pineapple you eat ना. लहान मुलांसाठी दाखवण्यासाठी तुम्ही आणू शकता. खूप छान आहे आणि लहान मुलांच्या फायद्यासाठी, म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती पडतील. ते बघू शकता. इथं वेस्टर्न रेल्वे असं नाव दिलेलं आहे या साईडला.
सेकंड प्राइज वर्ग 10वी बघ. हा, बघू शकता. इथं पण असे हे बघा, इथं पुढे पण खूप मस्त असे एक हे बनवलंय गणपतीचं. सगळे हुशार. इकडे तुम्ही विकत पण घेऊ शकतात तुम्हाला पाहिजे असेल तर. म्हणजे इथे रिजनेबल रेटमध्ये सगळं भेटेल तुम्हाला. फुलांचे जे पण तुम्हाला पाहिजे असेल ना सगळं रिजनेबल रेटमध्ये. म्हणजे जे आपल्या बघू शकता. ऊन पण खूप आहे. हो हे बघा, हे पण खूप छान झाड आहे असं. याचं नाव आहे सेलोशिया. हो हे पण मस्त आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये. हे पण सेलोशियाच आहे. हो हे पण छान आहेत. हे मोगऱ्याचं आहे का? हे खूप वेगळ्या प्रकारचे झाड आहेत. म्हणजे आपल्याला माहिती पण नसेल असे. आता पेट्युनी आहे. बघा पेट्युनी आहे. हा झेनिया आहे. नंतर इकडे आता या साईडला बघू आपण. इकडे बघा वेगवेगळे झेंडूच्या फुलाचे झाडं पण आहे. खूप मस्त प्रदर्शन केलं इकडे. हो हे एक झाड बघू शकतो. छान वाटतात ना ते पिंक आणि हे. भारी आहे. पुढे बघू अजून. हे गॉम्फेनेच आहे. इकडे बघा सनफ्लावरचे पण झाड आहे. दुधीचं पण झाड दिलेलं आहे इथे. दुधी, भोपळा, हे आपले दोडका. ह्याचं नाव माहिती नाही पण आपल्या भाजीचाच प्रकार आहे. त्यानंतर पुढे या सगळ्या वेल आहेत हा मित्रांनो. सगळ्या वेल आहेत. त्यानंतर पुढे बघू आपण. इथं गर्दे काकडीचं झाड आहे. काकडीचे झाड आहे. घेवड्याच्या शेंगचं पण झाड आहे. पापडीचं झाड. हे सगळे आपल्या भाजीपाला आहे. इकडे पुढे टोमॅटोचं झाड आहे. टोमॅटोचं झाड आहे.
त्यानंतर इथे वांग्याचं झाड आहे. हे वांगे खूप छान आहे. हे वांग्याचं झाड आहे. इकडे पुढेच त्याच्या भेंडीचं पण झाड आहे. आपल्याला भेंडी आहे पूर्ण. त्यानंतर इकडे मुळा तर दिसणार नाही कारण तो कंदमुळा असतो. इथे पुढे आपल्याला हा लाल माठ आहे. लाल माठ आणि इथे मेथीचं पण झाड आहे. इथं पालक, कोथिंबीर. हे काय आहे मित्रांनो तुम्ही सांगा, आम्हाला तर नाही माहिती. ही ज्वारी किंवा बाजरी असेल. हे दोन याच्यातलंच काहीतरी. इकडं फ्लावरचं आहे. इथं आळूचे पानं आहेत. वालपापडी आहे. कॅबेज, शिमला मिरची, कॅप्सिकम, कोबी बघा, कोबी पण आहे. बॉटल गार्ड, एक कांद्याचं रोप आहे. पुढे आल्यानंतर काय सोनाली आहे? चिकू. चिक्कू आहे. येस. चिक्कूचं पण झाड आहे. या झाडाला काय आहे नाही. हे लिंबूचं झाड आहे. हा पेरूचे झाड आहे. छोटे छोटे पेरू पण आहेत त्याला. हा लिंबू आहे. आणि त्या बाजूला लिंबूचं झाड आहे. लिंबू. मला एवढं समजत नाही. सोनाली सगळं सांगते मला कोणतं झाड कसलं आहे. फणस. हे फणसाचं झाड आहे व फणस पण आहे त्याला. आंब्याचं झाड. हे आंब्याचं झाड आहे. इथं कोणी पण ओळखू शकतं. आपला कोकणाचा राजा आंबा. इकडे अंजीरचं झाड आहे. परत इकडे हे बघा डाळिंबचं झाड आहे. डाळिंब पण आहे. टरबूज आहे. काय माहिती काय ते. टरबूज. हा हे टरबूजचं झाड आहे. तर परत फुलं दाखवलेत. आयुष्यात पहिल्यांदा एवढे मी सगळे झाडं असे जवळून बघतोय. जे आपल्याला माहिती नाहीत ते पण झाडं इकडे तुम्हाला बघायला भेटली. म्हणजे तुम्हाला पण मला पण छान वाटलं. मी पहिल्यांदा आलो इकडे आणि एक्सपिरियन्स खूप मस्त आहे माझा. हे आपल्याला गुलाबाचे प्रकार बघायला भेटतील. बघा वेगवेगळ्या प्रकाराचे गुलाब आहेत. खूप छान आहे. छान आहे खूप. तर सकट नावासकट आपल्याला सगळे झाडं दाखवलेले आहेत. हे अननसचं झाड आहे. अननसचं आहे. सोनटाका आहे. नागकेसरचं आहे. हस्तजोडचं पण आहे. सुरंगी आहे. यातले अर्धे तर मला माहिती नाही पण नावं दिलेले आहेत ते. इथं जास्वंद जे आपल्याला माहिती आहे ते. पुढं बघू अजून. पुढे चाललं. हा आपला गवती चहा. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. गवती चहा. वासंतीचं झाड आहे. हा आपला कढीपत्ता. हा बघू शकता कढीपत्ता. दालचिनी, पुदिना. हा दालचिनीचा पण आहे. तिथं खाली पुदिना आहे. त्याच्याच खाली इथे पुदिन्याचं पण झाड आहे. इथं वेलचीचं झाड दिलं आहे. हे माहिती नाही. हे पण कढीचे कढी. इकडे असे झाडांचे स्टॉल आहेत. तिथे तुम्ही झाडं वगैरे विकत वगैरे घेऊ शकतात. आणि इकडे म्हणजे स्वस्तामध्येच आहेत. जे आपण आपल्या इकडे बघतो ना. हा पुण्याचा स्टॉल आहे. पुण्याच्या शेतीतले तिकडचे. म्हणजे इकडे तुम्ही रोप वगैरे विकत घेऊ शकता यांच्याकडून कमी रेटमध्ये. सगळे स्टॉल आहेत इथं बघू शकता. वेगवेगळ्या 12 महिन्याचा कलमी आंबा इथे. छान
आपल्याला जागा नाही ना, नाही तर नेले असते. बघा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं. लिंबूची झाडं घ्यायची ना आपल्याला. लिंबू कोणाकडे नाही खूप झाड मस्त मस्त. इकडे तुम्हाला खत वगैरे पण बघायला भेटेल. माती खत वगैरे सगळे आणि सगळ्या स्वस्त भावामध्येच आहे. आपण आपल्या झाडासाठी वापरू शकतो. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा. आम्हाला खूप त्या प्रकारचे फुलं वगैरे तिथे बघायला भेटले, जे कधी बघितले पण नसेल, तुम्ही पण बघितले नसतील. जेवढ्यांचे नाव होते माहिती तेवढे मी तुम्हाला सांगितले. बाकीचे आता तुम्ही समजून घ्या. जेवढा प्रयत्न होता तो मी केला सांगण्याचा. आता पुढे मी बघू. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढे आपण नवीन ब्लॉगसोबत. आता मी बघतोय राणीच्या बागेत गेलो तर जाईल, त्याचा नवीन ब्लॉग काढेल. कारण ह्या ब्लॉगमध्ये जर ॲड केला तर तो खूप मोठा होईल. त्यामुळे त्याचा वेगळा ब्लॉग काढतो. भेटू आपण पुढे. चला.